नमस्कार, आपण पाहत आहात एबी समाचार। कल्याणमध्ये वाहनचोरांविरोधात खटपाडा पोलिसांनी मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे। पोलिसांनी एका सराईत वाहनचोराला अटक करत त्याच्याकडून तब्बल 9 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत। या वाहनांची एकूण किंमत 6,35,000 रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। 8 जून 2025 रोजी खटपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत होंडा शाईन मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती। या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे अवसार साहिल शेख या 25 वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले। पोलिसी चौकशीत आरोपीने अनेक वाहनचोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली। त्यानंतर खटपाडा, मानपाडा, डोंबिवली, विष्णुनगर, मुंब्रा, कापूरबावडी, अंबरनाथ आणि बदलापूर या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या 9 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या। तपासात आरोपीविरुद्ध यापूर्वीही वाहनचोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे। पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असून पुढील तपास सुरू आहे। या कारवाईमुळे एकूण 9 वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले असून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी एबी समाचारला सबस्क्राईब करा। खडकपाडा पोलीस ठाणे या ठिकाणी दिनांक 4/8 रोजी फिर्यादी यांनी तक्रार दिली की त्यांची सीबी शाईन मोटरसायकल ही चोरी झालेली आहे। त्यावरून खडकपाडा पोलीस ठाण्याला चोरीचा गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाचे एपीआय सतीश पाटील यांनी त्यांचं पथक हे आरोपीचा आणि गाडीचा शोध घेत असताना एक इराणी आरोपी हा त्याच्या ताब्यामध्ये सदर मोटरसायकलसह दिसून आला असता त्याला पळण्याची संधी न देता त्याला शिताफीनं अटक केलेली आहे। सदर गुन्ह्यामधली ती मोटरसायकल जप्त केली। त्याचबरोबर त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास करून आणखी इतर 8 गाड्यासुद्धा त्या आरोपीनं चोरी केल्याचे आपल्याला तपासामध्ये समजले। त्यावरून सदरच्या 8 गाड्या ह्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्याला चोरी केलेले गुन्हे उघडकीस आणून सदर वाहनं जप्त केलेले आहेत। या आरोपी यापूर्वीचं रेकॉर्ड आपण तपासलं असता मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला 7 गुन्हे दाखल आहेत। त्याच्यामध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्हे आहेत, फसवणुकीचे आहेत, NDPSचा पण गुन्हा दाखल आहे त्याच्यावर 2 आणि सदर गुन्ह्यामध्ये हा आरोपी कापूरबावडे पोलीस स्टेशन आणि बदलापूर पोलिसांनी या ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या 2 गुन्ह्यामध्ये वॉन्टेड आहे। त्याचबरोबर कापूरबावडे पोलीस स्टेशनचा एका बुलेट चोरीच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा तो पाहिजे आरोपी आहे। या आरोपीला आपण मान्य न्यायालयासमोर रिमांडकरता हजर केले असता त्याला दिनांक 7/8 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर झालेले आहे। आणखी याच्याकडून कुठले गुन्हे उघडकीस येतात का याबाबत तपास चालू आहे। सदर आरोपी हा वेगवेगळ्या ठिकाणावरून हा गाड्या चोरी करणं, त्या गाड्याचा दुसऱ्या चेन स्नॅचिंगचे किंवा इतर गुन्ह्यामध्ये वापर करणं अशा प्रकारची मोडस आहे याच्यामध्ये।